पण माणसं त्यावेळेस परिस्थिती बिकट असली तरी मनानं समाधानी होते. आता परिस्थिती चांगली झाली तरी माणसं मनाने समाधानी नाही. म्हणून हा बुवा धर, तो बुवा धर, वस्तुस्थिती. असुरक्षिततेची भावना का निर्माण व्हायला लागली मला काही कळत नाही. म्हणून आता माणसं हा बुवा धरतात, तो बुवा धरतात. आमदार दिलीपराव सोपल. पूर्वी परिस्थिती नीट नव्हती पण माणसं नीट होती. आता परिस्थिती नीट आहे पण माणसं नीट नाहीत, समाधानी नाहीत. म्हणून हा बुवा धर, तो बुवा धर करतात. असं आपल्या भाषणातून आमदार दिलीपराव सोपलांनी म्हणताच एकच हशा पेकला. बार्शीत IAS रमेश घोलप लिखित इथे थांबणे नाही या आत्मकथनाच्या सुधारित आवृत्तीचा व उमेद प्रतिष्ठान निर्मित वाट रेखाटणारी पावलं व ग्राउंडेड ग्लोरी या इंग्रजी व मराठी कॉपी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावरती डॉक्टर BY यादव, BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, दिग्दर्शक नागराज मंजुळे, IAS रमेश घोलपसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार सोपल म्हणाले की रमेश घोलप यांचं जीवन खरंच संघर्षातून पुढे आलं आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत घोलप यांच्या वडिलांचे मित्रप्रेम हे सायकल दुकान होते आणि तिथे मी फावला वेळ घालवत होतो. यातून आमची मैत्री झाली. माणसं पूर्वी नीट असायची आणि परिस्थिती नीट नसायची, पण आता परिस्थिती नीट झाली पण माणसं नीट नाहीत, असुरक्षित वाटत आहे. म्हणून हा बुवा धर, तो बुवा धरत आहेत. भाषणातून दिलीपराव सोपल यांनी चांगलीच फटकेबाजी केली तर उपस्थितांना आत्मचिंतनही करायला लावलं. पहा संपूर्ण भाषण. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. उशिरा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे आणि जीवनातले खरे अनुभव सांगणारी माणसं इथं दोन प्रमुख आहेत. रमेश घोलप तर आहेत पण मंजुळे आणि हनुमंतराव. आम्हाला त्यांना ऐकायचं असतं, आम्हाला म्हणजे आम्हा सगळ्यांना. आम्ही नेहमीच एकमेकाला ऐकवत असतो. आणि तुम्हाला मला ऐकायचं असलं तर YouTubeवर जावा. आता सगळ्यात चांगलं माध्यम आहे. पण रमेश घोलप खरंच जीवनात संघर्ष केलेला. त्याचे वडील माझे मित्र. म्हणजे मी साधारण त्यावेळेस 11वी मॅट्रिक होती आणि 11वी मॅट्रिक नंतर PD ला मी शिवाजी कॉलेजला प्रवेश घेतला. आणि त्याचे वडील आणि मी मित्रसेवा सायकल मार्ग म्हणून आझाद चौकात, त्या चौकामध्ये तिथं ते काम करायचे आणि मी फावला वेळ तिथं बसून त्यांच्याशी गप्पा मारायचो. याच्यातून आमची मैत्री झालेली. आणि अशा कुटुंबातून बिकट परिस्थिती, पण माणसं त्यावेळेस परिस्थिती बिकट असली तरी मनानं समाधानी होते. आता परिस्थिती चांगली झाली तरी माणसं मनाने समाधानी नाही. म्हणून हा बुवा धर, तो बुवा धर, वस्तुस्थिती. असुरक्षिततेची भावना का निर्माण व्हायला लागली मला काही कळत नाही. याच्यावर जरा तुम्ही सुद्धा मंजुळे साहेब एखादे सैराट टाईप काढा. फार असुरक्षितता, अस्वस्थता. म्हणजे ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र हा अस्वस्थ का, हा सुद्धा एक समाज मनाला पडलेला प्रश्न आहे. आणि त्या अशा याच्यातून DED कॉलेज इथंच आपल्या DED कॉलेजला ते रमेश घोलपांनी प्रवेश घेतला. त्याच्यानंतर DED केलं. मग माढा तालुक्यात मला वाटतं मामाचं गाव होतं, बावी, बालू काकाची बावी, तिथं नोकरी केली. अनेक प्रसंगाला नोकरी करत असताना मुक्त विद्यापीठातून मला वाटतं पदवी संपादन केली. यशवंतराव चव्हाण साहेब जे महाराष्ट्राचे खरे शिल्पकार, यांनी कृषी औद्योगिक क्रांतीचं स्वप्न पाहिलं आणि अस्तित्वात
आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यांच्या नावानं जे विद्यापीठ आहे तिथून त्यांनी डिग्री घेतली आणि मग थांबायचं नाही कुठंच, हे मुळातच मनातनं असावं लागतं आणि ते करून दाखवलं. आणि म्हणून एका वेळी MPSC आणि UPSC दोन्ही झाले. IAS झाले. डेंजरस असा प्रांत मिळाला झारखंड. एका बाजूला अत्यंत गरिबी आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत श्रीमंती असलेला प्रांत, जिथं काही गुन्हा न करता सुद्धा मुख्यमंत्र्याला अटक होऊन जेलमध्ये जावं लागतं, तो झारखंड. म्हणून पहिल्यांदा सिलेक्ट झाल्यावर माझी भेट झाल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं झारखंड मिळालं. मी म्हणलं आपला महाराष्ट्र बरा होता की. तर म्हणजे नाही काय त्यांचं काय नियम आहेत काय त्यांच्या IASचे मलाही माहित नाही, पण एक किस्सा मला एक IAS ऑफिसरने सांगितलं की लालू प्रसादजी मुख्यमंत्री असताना काही IAS ऑफिसर सिलेक्ट झालेले भेटायला गेले. त्यांनी सगळ्यांचे असं कहासे हो क्या हो त्यांच्या भाषेत विचार आणि शेवटी जाताना म्हणले बिहारचे कोण कोण आहे. 2-4 जण पुढे आले. आप ठहरो बाकी की जा. असा सुद्धा प्रकार सगळीकडे आहे. पण आपण महाराष्ट्र फारच आपले नेते आपले लोक हे असं छोटा विचार करत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे हे अभिमानानं सांगावं. आणि त्या जिल्ह्यात नोकरी करत असताना मधून अधून आमची भेट व्हायची. छत्राच छत्रा त्याचा अर्थ बी आपल्याकडे वेगळा आहे. छत्रा जिल्ह्यात आपला छत्रा घ्यावा म्हणजे हुशार, कुणावरही कशी डावपेचाला तोंड देणार. असं केल्यानंतर मी म्हणलं बाबा जपून राहा म्हणलं, कारण काय झारखंड मधलं काय ते पार्श्वभूमी सगळी ही काय फारशी ऐकिवात नाही. त्यामुळं उगाच तुकाराम मुंडेंचे सगळे गोष्टी महाराष्ट्र सहन करू शकतो, झारखंड करू शकणार नाही. त्यामुळं फार कडकपणानं वागायच्या भानगडीत पडू नको. नीट सही सलामत आलं तरी बाद झालं. शेवटी काय असतंय अशा पद्धतीनं राजाभाऊ म्हणतो आमचा रमेश त्या ठिकाणी काम केलं आणि आज एक सचिव पदाच्या ग्रेडला ते पोहोचलेले आहेत. आता कलेक्टर नाही, कलेक्टर नंतर मला वाटतं विभागीय आयुक्तानंतर सचिव, सहसचिव, मग मुख्य सचिव. आणि तू एक दिवस मुख्य सचिव झाल्याशिवाय राहणार नाही असे भगवंताचे आशीर्वाद या निमित्ताने आपल्याला देतो. मी 2 कर्तबगार माणसं या सगळ्या तुमच्या जे अनुभव आहे ते त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला हनुमंतराव तरी का स्वकर्तृत्वावर पुढे आले. बीव्हीजी स्थापन केला त्यांचा परिचय आम्हाला पवार साहेबांनी करून दिला, शरदराव पवार साहेबांनी की खूप. आणि स्वर्गीय अजितदादांनी सुद्धा बरेच वेळा हनुमंतरावांचं नाव काढलेलं आहे की कुठलं तरी एक युनिट चॅलेंजिंग होतं आणि अजितदादांनी त्यांना बोलवून कमी वेळात तो कारखाना बरोबर आहे का हा सुरू करून दिला. म्हणजे माझी स्मरणशक्ती चांगली आहे त्याच्यामुळं. आणि अशा चांगल्या माणसांचं मी लक्षात ठेवतो. काही त्यातला भाग जे लक्षात ठेवायचं तेच ठेवावं, नाहीतर सोडून द्या. दुसरे आपले
नागराज मंजुळे त्यांनी अतिशय खडतर त्यांचाही जीवन प्रवास आहे. जवळजवळ ते सैराट हा सिनेमा हा समाजातल्या रूढीवर प्रहार करणार आहे. रूढीच्या अनिष्ट रूढी आहे, रूढी म्हणण्यापेक्षा अनिष्ट रूढीवर प्रहार करणार. फॅन्ड्री हा त्यातलंच एक अनिष्ट रूढीवर किंवा कुणाला तरी कमी समजायचं या समाजातला त्या समाजातला. खरी महाराष्ट्राची परंपरा नाहीये अनिष्ट रूढीची. या रूढी परंपरा मोडणारे विद्रोही तुकाराम महाराज होऊन गेलेले आहेत. त्या पद्धतीनं हा त्यांनी ते दोन्ही सिनेमे काढले आणि सैराट म्हणजे रॉ मटेरियल घेतले आणि त्याच्यात नवीन नट नवीन नटी सगळेच नवीन, तुम्ही नवीन, खरंच नवीन होते. काय असं काही त्यांच्या घरात कोणी दिग्दर्शक जन्माला नव्हता आधी आणि त्यांच्या हाताखाली काम केलं असं नाही. झोकून दिलं. आणि चित्रपटाच्या भाषेत सांगायचं झालं तर सैराट हा भट्टी जमलेला पिक्चर होता. बरोबर आहे का माझा शब्द? तुमच्या क्षेत्रातला अनेकांचा वावर असतो माझ्या बरोबर त्याच्यामुळं हा माहीत झाला. आणि त्यामुळं अशा सैराट सिनेमामुळं पहिल्या पदार्पणात दिग्दर्शकाच्या कामगिरीमुळं अभिनेत्रीला राष्ट्रीय पारितोषिक मिळणं ही खरं महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्ट आहे आणि ती तुम्ही करून दाखवली. त्याबद्दल तुमचंही बार्शीकरांच्या वतीनं अभिनंदन. जास्त आता काही बोलत नाही, नको नको म्हणत होतो, पण शेवटी आपल्या लेकराचं कौतुक आपण नाही करायचं तर कुणी नाही. मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं ते कर्तव्य म्हणण्यापेक्षा भावना माझ्या त्या आहेत. म्हणून मग शेवटी उठलो आणि जे काही बोललो ते मी काय म्हणायचं, आमचं राजाभाऊ साहित्यिक आहे, ते पलीकडे अंबिके साहित्यिक आहे. आमचं आपलं घरगुती बोलणं असतं, त्याप्रमाणे झालेला आहे संवाद. आणि इथं थांबायचं नाही, हे एकट्यापुरतं नाही आहे, हे माझ्यासहित सगळ्यासाठी आहे असं ते मी मानतो. कारण क्षेत्र कुठलं जरी असलं तरी थांबायचं नाही, काही ना काही करत राहायला पाहिजे. आणि ते करत असताना सेल्फ असेसमेंट झाली पाहिजे. आजच एक ठिकाणी वाचलं, एक मुलगा एका दुकानात जातो आणि त्या काळ्या फोन आपल्याकडे नाही का ते, त्याच्यातनं एक डायल करतो. दुकानदार बसलेला असतो आणि पुढच्या तो संवाद ऐकतो. पुढे एक महिला असते, तो तुमच्याकडे बागकाम करणारा मुलापेक्षा मी छान काम करू शकतो. आणि ती महिला म्हणते नाही नाही मग तू चांगला आहे, आमच्या इथे काम करणारा चांगला असेल म्हणला, पण त्याच्या जेवढे पैसे देतो त्याच्यापेक्षा मी निम्म्या पैशात काम करतो. ती म्हणते नाही नाही नको, निम्म्या पैशात नाही, तो विश्वासार्ह येत आहे, चांगला आहे, आमकंय तमकंय. बराच वेळी डायलॉग. ती म्हणतो अजून 2 कामं मी फुकट करेन. ती म्हणते नाही काही गरज नाही, आहे तो चांगला, विश्वासू आहे, तो काम करतो न सांगता करतो. आणि मग हा दुकानदार आपलं ऐकलं फोन संपल्यावर म्हणतो तुला फारच गरज असेल तर माझ्या इथं कामाला राहा. ती म्हणला मला काम आहे, मी काही काम म्हणजे तुमच्या इथं काम मागत नाही म्हणलं, कारण मला काम आहे. मग तू कसं म्हणत होता? मी जिथं कामाला आहे तिथंच विचारत होतो. की त्या महिलेचा त्या माऊलीचा माझ्यावर विश्वास आहे का नाही, ती माझ्या कामावर खुश आहे का नाही ह्याची खात्री करत होतो. ही सेल्फ असेसमेंट जीवनात प्रत्येकाने केली पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.